क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अकोला पश्चिममध्ये विकासाचा एक नवा अध्याय सुरू करताना आमदार साजिद खान पठाण यांनी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले। अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत भव्य विकास प्रकल्पांचा उद्घाटन आणि लोकार्पण समारंभ रविवार 14 डिसेंबर रोजी उत्साही वातावरणात पार पडला। या प्रसंगी परिसरातील लोकप्रिय आमदार साजिद खान पठाण यांनी विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले। आमदार निधीतून मंजूर झालेल्या या कामांचा उद्देश रस्ते, सभागृह, पेव्हर, सुरक्षा भिंती, सुशोभीकरण आणि मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे आहे। प्रभाग क्रमांक 15 मध्ये विदर्भ ट्रॅक्टर ते ओबेरॉय बिल्डिंगपर्यंत काँक्रीट रस्त्याचे बांधकामाचे उद्घाटन करण्यात आले। प्रभाग क्रमांक 19 मध्ये कौलखेड स्मशानभूमी आणि बंजारा कॉलनीतील सभागृहाचे पेव्हरिंग कामाचे उद्घाटन करण्यात आले। प्रभाग क्रमांक 1 मध्ये अकोट फैल येथील सिलाटर हाऊस आवाराची सुरक्षा भिंत, इराणी स्मशानभूमी आवाराची भिंत आणि नायगाव परिसरातील नवनिर्मित सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले। शिरोडा इमामवाडा रोड परिसराचाही विकास झाला। प्रभाग क्रमांक 10 मध्ये कालामारुती आवार भिंतीचे बांधकाम, प्रभाग क्रमांक 8 मधील भगतवाडी रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि प्रभाग क्रमांक 17 मधील चिश्तिया मस्जिद 100% प्लॉट रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू करण्यात आले। प्रभाग क्रमांक 18 मध्ये मेहबूब का दरबार ते पातूर रोड पर्यंत काँक्रिटीकरण रस्ता, पायल बंगल्यामधील वाशिम बायपासवरील बौद्ध विहार येथे फरसबंदीचे काम, यमुनाबाई खेडकर शाळेजवळील रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि गीतानगर अकोली खुर्द गोयंकाजींच्या घरासमोर येथे रस्ता बांधकामाचे उद्घाटन करण्यात आले। त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 7 मध्ये मुसा कॉलनी मस्जिद रस्त्याचे काँक्रिटीकरण, गवडीपुरा मानारकाना प्लॉट सभागृहाचे उद्घाटन, रैली जीन परिसरातील सभागृहाचे उद्घाटन, मासूमशाह कब्रस्तानचे टीन शेड आणि सुशोभीकरण, APMCच्या मागे रस्ता आणि जाम मोहल्ला सार्वजनिक शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते। विकास निधी देऊन प्रदेशाचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी आमदार साजिद खान पठाण यांच्या सततच्या प्रयत्नांबद्दल सर्वांनी कृतज्ञता आणि कौतुक व्यक्त केले। अकोला पश्चिम भविष्यात विकासाच्या मार्गावर आणखी वेगाने प्रगती करेल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केलाय। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।